नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. पुण्यात ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली रिटायर्ड इंजिनियरला सायबर भामट्यांनी तब्बल 4 कोटी रुपयांना फसवलंय. रिटायर्ड इंजिनियर हे विमाननगर भागात राहतात. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुण्यात सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिकाची 5.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय विद्यापीठ पोलिसांनी बँक अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या लेखानुदान म्हणजेच अंतरिम बजेटमध्ये उत्पादनावर आधारित योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. PLI योजनेची व्याप्ती दागिने, कापड निर्मिती आणि हस्तशिल्प क्षेत्रासाठीही लागू होणार आहे. या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. डिसइन्व्हेस्टमेंटच्या धोरणाअंतर्गत केंद्र सरकार NHPC या कंपनीमधील 3.5% हिस्सा विकणार आहे. 66 रुपये प्रति शेअर याप्रमाणे ऑफर फॉर सेल म्हणजेच OFS चालू करण्यात आलाय. किरकोळ गुंतवणूकदारांनाही यात सहभागी होता येईल. केंद्र सरकार OFS मधून इक्विटी विकणार आहे. सध्या भारतात मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉल उद्योगातून मागणी वाढली आहे. चांगले दर मिळत असल्याने मक्याची निर्यात जवळपास थंडावली आहे. भारतातून दर महिन्याला जवळपास 2.5 ते 3 लाख टन मक्याची निर्यात होते. 2022-23 या वर्षात भारतात फळं, भाजीपाला, मसाले यांचं उत्पादन 2.3% वाढून 35 कोटी टनावर पोहोचलंय. अन्नधान्यापेक्षा फळांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. जन्मतारखेसाठी आता आधारचा पुरावा वैध मानला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संस्थेने दिली आहे. UIDAI च्या निर्देशानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती EPFO कार्यालयाने दिली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.